राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव, लासलगावचे उपबाजारावर विंचूर, पिंपळगाव, बसवंत, मुंबई, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक 15 डिसेंबर 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, आज जवळजवळ बऱ्याच मार्केटमध्ये कांद्याचे बाजारभाव चांगले सुधारलेले आहेत. तर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे कांद्याचे भाव थोडेसे कमी आहेत. तर नेमके काय परिस्थिती लासलगावी आहे आधी ती सुरुवातीला आपण पाहूया. लासलगाव येथे आज पहिल्या सत्रामध्ये 1172 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती. लाल कांद्याची यामध्ये 1043 वाहनांची आवक होती. उन्हाळी कांद्याची 129 वाहनांची आवक लासलगाव येथे दाखल झालेली होती. लासलगाव येथे 700 रुपयापासून 4000 रुपये क्विंटलपर्यंत आज लाल कांदे विकले. तर सरासरी कांदा 2300 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. उन्हाळी कांदा 751 रुपयापासून 2700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सरासरी 2200 रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदा लासलगाव येथे आज विकलेला आहे. मित्रांनो, लासलगाव येथे लाल कांद्याच्या भावामध्ये किलोमागे 1 रुपयांची घसरण बाजारभावामध्ये आज सरासरी भावामध्ये झालेली आहे. तर उन्हाळी कांद्याचे भाव किलोमागे लासलगाव येथे 2 ते 3 रुपयांनी आज बाजारभाव सुधारलेले आहेत. एकूणच आवक वाढली, बाजारभाव कमी झालेले आपल्याला दिसून आलेले आहेत. तर इकडे विंचूर येथे 506 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती. यामध्ये उन्हाळी कांद्याची 186 नगांची आवक होती. 500 रुपयापासून 2400 रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदे विकले. सरासरी 1850 रुपये क्विंटलपर्यंत विकले. लाल कांद्याची आवक विंचूर येथेही वाढलेली आहे. 320 वाहनांमधून लाल कांद्याची आवक आली होती. 800 रुपयापासून 2811 रुपये क्विंटलपर्यंत विकले कांदे. तर सरासरी कांदे 2350 रुपये क्विंटलपर्यंत विंचूर येथे आज लाल कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत. तर इकडे पिंपळगाव बसवंत येथे आज उन्हाळी कांद्याचे 123 वाहन तर लाल कांद्याचे 744 वाहनांची आवक ही पहिल्या सत्रामध्ये आली होती. उन्हाळी कांदे 1100 रुपयापासून 2552 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सरासरी 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टे 400 रुपयापासून 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सरासरी 900 रुपये क्विंटलपर्यंत विकली. लाल कांदा 1000 रुपयापासून 4753 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सरासरी 2450 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 500 रुपयापासून 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सरासरी 1300 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज गोल्टीला बाजारभाव निघालेले आहेत. मित्रांनो, पिंपळगाव बसमध्ये ते कांद्याचे भाव हे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये सुधारलेले आहेत. तर इकडे मुंबई येथे सफेद कांदे 2500 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्या खालोखाल गोळा साईज कांदे 2700 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सुपर कांदे 2400 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 1 प्रतीचे कांदे 2000 रुपयापासून 2300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 2 प्रतीचे कांदे 1700 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टी गोल्डा 800 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे. तर महाराष्ट्रातील नवीन कांदे हे 1000 रुपयापासून 3000 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे कांदे विकले आहेत. तर मित्रांनो, मुंबई येथे कांद्याच्या भावामध्ये आज चांगली सुधारणा आपल्याला दिसून येत आहे. तर इकडे चेन्नई येथे आज 35 कांदा गाड्यांची आवक होती. यामध्ये महाराष्ट्राच्या 20 गाड्या होत्या, बेंगलोरच्या 5 गाड्या होत्या, तर आंध्र प्रदेशच्या 10 गाड्याची आवक ही होती. आज जुने कांदे चेन्नई येथे 3000 ते 3400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर मीडियम कांदे 2400 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंत जुने कांदे आज चेन्नई येथे विकलेला आहे. तर महाराष्ट्रातील नवीन कांदे हे मीडियममध्ये 2400 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. जास्तीत जास्त 3400 ते 3600 रुपये क्विंटलपर्यंत आज महाराष्ट्रातील नवीन कांद्याला चेन्नई येथे बाजारभाव निघालेला आहे. तर कर्नाटकाचे कांदे मीडियममध्ये 2400 ते 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर जास्तीत जास्त 3000 रुपयापासून 3400 रुपये क्विंटलपर्यंत कर्नाटकाचा नवीन माल आज चेन्नई येथे विकलेला आहे. मित्रांनो, चेन्नई येथील बाजारभाव पाहिले तर एकूणच नवीन मालाला चांगले बाजारभाव चेन्नई येथे आज दिसून येत आहेत. त्यात मोठ्या साईज कांद्याला चेन्नई येथे बाजारभाव चांगले आहेत. तर इकडे बेंगलोर येथील परिस्थिती आपण जर पाहिली तर 57,921 गोण्यांची आवक बेंगलोर येथे आलेली होती. नवीन कांदा हा दुर्गावनियन 5 गाड्या होता. तो ॲव्हरेजमध्ये 2000 रुपयापासून 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बेस्ट कांदा 2500 ते 3500 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर इतर ठिकाणचा नवीन कांदा 1600 3000 रुपये क्विंटलपर्यंत 3200 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला.
जुना कांदा 1,000 रुपयापासून 3,500 रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील जुना कांदा आज बेंगलोर येथे विकलेला आहे. बेंगलोर येथे कांद्याच्या भावामध्ये किलोमागे 2 ते 3 रुपयांनी सुधारणा बाजारभावामध्ये आज आहे. तर इकडे हैदराबाद येथे 46 कांदा गाड्यांची आवक होती. महाराष्ट्रातील फुल बिग साईज कांदे 2,700 ते 3,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. डबल पत्ती मुक्कल साईज कांदे 2,200 ते 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम सुपर कांदे 2,000 ते 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नवीन कांदा महाराष्ट्रातील 13 गाड्या आला होता. तो फुल बिग सुपर ड्राय गरवा कांदा कलरमध्ये 3,000 रुपयापासून 3,700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. ड्राय क्वालिटी कांदा 2,500 ते 2,800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिडियम ड्राय कांदा 2,000 ते 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मित्रांनो, हैदराबाद, चेन्नई, बेंगलोर येथे जर पाहिलं तर महाराष्ट्रातील कांद्याला नवीन असो किंवा जुना असो या रिपोर्टवरून चांगली मागणी आहे असं आपल्याला दिसून येत आहे. आणि तिकडे कांद्याचे भावही थोडेसे आपले सुधारलेले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.